395 वर्ष पूर्ण झाली। शिवरायांबद्दल असलेले प्रेम, आदरयुक्त दरारा दिवसेंदिवस ते आपल्या मनात वाढत चाललेले। या जातीभेद, वर्णभेद काहीच नाही, नुसतं प्रजानिष्ठा ठाई ठाई अशा शिवबांची माझी शिवशाही। शिवराय समजून घ्यायचे असेल तर आधी शिवराय वाचा, शिवराय विचारात आणू द्या, आपल्या आचरणात आणू द्या, रक्ताच्या थमण्यांमध्ये भिनवून घ्यावे लागते। शिवरायांचा जो जोश आहे तो रक्ता जागवायचा असेल तर शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या घरात पोहोचवले पाहिजे। नुसते राजेसारखे दाढी वाढवून त्यांची वेशभूषा करून काही नाही होत। राजेसारखे मनाने वागा, राजेसारखे होऊ शकत नाही आपण, पण राजेसारखे बनण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे। तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती असेल तर ती एक दिवस साजरी करून होणार नाही, मनात मुळात ती बसली पाहिजे। त्यासाठी कुठला एक दिवस साजरा करण्याची गरज नाहीये, कारण शिवराय नुसते किल्ले जिंकले, मुघलला मारलं हे नाहीये, ह्या पुढेही शिवराय आहेत। शिस्तबद्ध आणि एकदम शिस्तबद्ध लष्कर चालवणारे, यंत्रणा, लीडरशिप, व्यवस्थापक, आत्मविश्वास, टीमवर्क, दूरदृष्टी, टाइम मॅनेजमेंट, दीर्घकालीन विचार, शांततेत निर्णय, एका पावलाने यशाची सुरुवात करणारे ह्या बळावर छत्रपती महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि एक प्रागतिक राज्य उभं केलं आहे, महाराष्ट्र राज्य। अशा वेगवान हालचाली म्हणजे त्यांची जी युद्धाची पद्धती आहेत, मिळालेल्या राज्य सध्याची जे सार्वभौम स्वराज्य त्यांनी स्थापन केलेले आहे। शिवराय म्हणजे अथंग सागर आहेत। जेव्हा मराठी माणसाला 100% शिवाजी महाराज माहिती पडलेला त्यावेळेस शिव छत्रपती हा महाराष्ट्र एक आमूलाग्न बदल यामध्ये घडलेला असेल। भारताच्या राजकारणात नाही तर जगाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र एक आपला वेगळा ठसा उमटवताना दिसेल। हा शिवरायांचा आदर्श महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतला, तोच वसा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुढे ढकलला, डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समर्थपणे हा पुढे ढकलला। तदनंतर हा पूर्ण भारताला अभिमान वाटावा असा महाराष्ट्र उभा केला। छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक नाते हे आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे। आज एक सर्व भारतीयांना विनंती करतो की कुठल्याही क्रांतिकारीला, शूरयोद्धाला, संतांना, महापुरुषांना कुठल्या सांप्रदायिक केंद्रामध्ये बांधू नका, त्यांना छोटं नका करू। हे हिंदू आहे, ते बौद्ध आहे, त्यांना छोटं नका करू, ते विशाल आहे, त्यांचा त्याग अपरंपार आहे, त्यांना लहान नका बनवू, त्यांना विशाल बनवा। सर्वांसाठी त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या छत्रछायामध्ये भारताचा प्रत्येक व्यक्ती समावून घेता येईल असं त्यांना प्रस्तुत करा, ही माझी नम्र विनंती तुम्ही सगळ्यांना आहे। आणि आपण सर्वांना परत एकदा छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्त फार फार हार्दिक शुभेच्छा सगळ्या भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।